हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, थंबनेलवरील मराठी सेंटेन्सेस तुम्ही वाचलेली असतीलच. जसं की मी तुझ्यामुळे वैतागलेलो आहे, मी या कामाला कंटाळलेले आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्यांना दोष देऊन काही उपयोग होणार नाही किंवा फक्त बोलून काही उपयोग होणार नाही, अशा प्रकारची मराठी सेंटेन्सेस आपण दैनंदिन जीवनात नेहमीच बोलत असतो. मग आता ही वाक्ये इंग्रजीमध्ये बोलताना कोणत्या प्रकारचे स्ट्रक्चर यूज केले जाते आणि ही वाक्ये इंग्रजीमध्ये मग कशी तयार केली जातात, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच करा. तर आता इथे बघा, मी इथे आपल्या रोजच्याच बोलण्यातील काही मराठी सेंटेन्सेस दिलेली आहेत की जे आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो. आता इथे बघा, असं दिलेलं आहे, मी तुझ्यामुळे वैतागलेलो आहे. मग आता हे सेंटेन्स आपण इंग्रजीमध्ये तर करणारच आहोत, पण मग हे इंग्रजीमध्ये करताना कोणत्या प्रकारचं स्ट्रक्चर वापरलं जाते तर ते आपण सुरुवातीला बघणार आहोत. तर आता वैतागलेलो आहोत यासाठी वापरले जाते इंग्रजीमध्ये फेड अप विथ. फेड अप विथ हे केव्हा वापरले जाते की एखाद्या गोष्टीचा किंवा व्यक्तीचा आपल्याला कंटाळा येतो किंवा आपण वैतागलेलो असतो, त्यावेळेला फेड अप विथ हे इंग्रजीमध्ये वापरलेले असते. मग आता सर्वात आधी तर नेहमीसारखं तुम्हाला सब्जेक्टच घ्यायचा असतो आणि वर्तमान काळामध्ये एम किंवा इज किंवा आर हे सब्जेक्टनुसार वापरायचे असते. त्यानंतर फेड अप विथ वापरायचं आणि सर्वात शेवटी तुम्हाला ऑब्जेक्ट घ्यायचा असतो. मग आता हे फर्स्ट सेंटेन्स या स्ट्रक्चरनुसार आपण इंग्रजी ट्रान्सलेट करणार आहोत. मी तुझ्यामुळे वैतागलो आहे. मी म्हणजेच इंग्रजीमध्ये आय नंतर अर्थातच आपण एम वापरतो, म्हणून आपण इथे घेणार आहोत आय एम. नंतर फेड अप विथ म्हणजेच आय एम फेड अप विथ. नंतर काय दिलं आहे, ऑब्जेक्ट. मग इथे काय आहे, तुझ्यामुळे हे ऑब्जेक्ट आहे, म्हणून आपण इथे घेणार आहोत आय एम फेड अप विथ यू. अशा प्रकारे हे सेंटेन्स येते. हे फेड अप विथ तुझ्यामुळे किंवा तुझ्याबरोबर राहून वैतागलो आहे असं सुद्धा त्याचं मिनिंग येईल, म्हणून फेड अप विथ ऑब्जेक्ट घेतलेले आहे यू. आय एम फेड अप विथ यू, मी तुझ्यामुळे वैतागलेलो आहे. अशा प्रकारे हे सेंटेन्स मग इथे इंग्रजी ट्रान्सलेट होणार आहेत. आता नेक्स्ट बघा, ती त्याच्या खोटेपणाने वैतागली आहे. म्हणजे एखादी व्यक्ती खोटं बोलत असेल तर आपण सांगतो की ती त्याच्या खोटेपणामुळे किंवा खोटे बोलण्यामुळे वैतागलेली आहे. मग आता इथे सब्जेक्ट आहे ती म्हणजेच शी नंतर आपण काय घेतो, इज. शी इज. इथे घेणार आहोत फ्रेज फेड अप विथ आणि ऑब्जेक्ट आहे त्याच्या आणि खोटेपणाने हे आपण नंतर घेणार आहोत. सी इज फेड अप विथ हिज. त्याच्या म्हणजेच हिज लाईज. हिज लाईज म्हणजेच काय, त्याच्या खोटेपणामुळे. सी इज फेड अप विथ हिज लाईज. अशा प्रकारे मग हे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट होणार आहे. हे स्ट्रक्चर अगदी सोपं आहे, लक्षात ठेवायला आपण, आणि इंग्रजी बोलताना सुद्धा अगदी तुम्ही सहज हे वाक्य इंग्रजीतून बोलू शकाल. आता नेक्स्ट बघा, मी या कामाला कंटाळले आहे. आता हे सुद्धा सेंटेन्स कसं येणार आहे, मी म्हणजेच इंग्रजीतून आय एम फेड अप विथ. आय एम फेड अप विथ, मी कंटाळलेले आहे. कशाला, ऑब्जेक्ट आहे या कामाला, म्हणून आपल्याला इथे काय घ्यावं लागणार आहे, विथ धिस वर्क. बघा अशा प्रकारे अगदी सोपं आहे. तुम्ही फक्त ही फ्रेज इथे लक्षात ठेवायची आहे आणि बाकीचं सेंटेन्स तर अगदी सोपं आहे. आय एम फेड अप विथ धिस वर्क. अशा प्रकारे ही ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सेस वर्तमान काळातली आपण इथे बनवलेली आहेत. आता नेक्स्ट बघा, इथे क्वेश्चन घेतलेला आहे, तू माझ्यावर वैतागला आहेस का, असं सुद्धा आपण बऱ्याच वेळेला प्रश्न विचारत असतो. मग आता हा प्रश्न बनवताना सिम्पली तुम्हाला इथे काय करायचं आहे, सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब यांची फक्त तुम्हाला काय करायची आहे, इथे अदलाबदल करायची आहे. जसं की इथे बघा, मी तुम्हाला परत दाखवते, सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब आधी घ्यायचा, सब्जेक्ट नंतर घ्यायचा, बाकी स्ट्रक्चर सेम येणार आहे. मग आता अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण इथे बनवणार आहोत. तू म्हणजेच इंग्रजीत आपण यू वापरतो, मग यू आर असं येत असते, यू नंतर आर येते, मग आपण अदलाबदल करू. हेल्पिंग वर्ब आधी आर यू, यू आर ऐवजी आपण काय घेतलं, आर यू. त्यानंतर सेम घ्यायचं, फेड अप विथ आर यू फेड अप विथ आणि ऑब्जेक्ट मी आहे, म्हणून इथे मी घ्यायचं आणि क्वेश्चन मार्क द्यायचा. बघा, आर यू फेड अप विथ मी, तू माझ्यावर वैतागला आहेस का, किंवा असं सुद्धा की तू माझ्यामुळे कंटाळला आहेस का, असं सुद्धा तुम्ही म्हणत असता, मग तेव्हासुद्धा असंच इंग्रजीत वाक्य येणार आहे की आर यू फेड अप विथ मी,
अशा प्रकारे. आता नेक्स्ट सेंटेन्स बघा, मी या मोबाईलला कंटाळलो आहे. एखादा आपला मोबाईल जुना असला, आपण काय म्हणतो, त्याच्यात प्रॉब्लेम येत असले सारखे आपण काय म्हणतो, मी या मोबाईलला कंटाळलो आहे. मग आता हे जे सेंटेन्स आहे ते तुम्ही वर जे आपण स्ट्रक्चर यूज केलं आहे त्या स्ट्रक्चरप्रमाणे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून तुम्हाला याचे ट्रान्सलेशन कमेंटमध्ये लिहायचे आहे. तेथे मी तुमचे ते ट्रान्सलेशन चेक करणार आहे. आता आपण अजून एक स्ट्रक्चर समजून घेणार आहोत. जसं की आपण ही सेंटेन्सेस बऱ्याच वेळेला आपल्या दैनंदिन जीवनात बोलत असतो, की जसं की दुसऱ्यांना दोष देऊन काही उपयोग नाही, रडून काही फायदा होणार नाही, काळजी करून काही उपयोग होणार नाही. मग आता ही सेंटेन्सेस जेव्हा आपण इंग्रजीमध्ये बनवतो तेव्हा कोणतं स्ट्रक्चर फॉलो केलं जाते, तर त्या वाक्यामध्ये जे काही वर्ब असेल, क्रियापद असेल, त्या क्रियापदाला ING प्रत्यय लावायचा आणि त्याच्यापुढे ओंट हेल्प, म्हणजे काही उपयोग होणार नाही म्हणून हे ओंट हेल्प तुम्हाला इथे वापरायचं असते. मग आता इथे बघा, दुसऱ्यांना दोष देऊन काही उपयोग नाही, हे वाक्य कसं कराल, तर आधी त्यातलं तुम्हाला वर्ब माहिती झालं पाहिजे. मग आता दोष देणे म्हणजेच ब्लेम असं आपण त्यांना म्हणतो, म्हणजे तुम्हाला इथे ब्लेमचं काय करावं लागणार आहे, ब्लेमिंग. दुसऱ्यांना म्हणून इथे घेणार आहोत अदर्स, ब्लेमिंग अदर्स, BLAMING, ब्लेमिंग अदर्स म्हणजेच दुसऱ्यांना दोष देऊन. ओंट हेल्प, काही उपयोग होणार नाही म्हणून इथे घ्यायचं आहे पुढे ओंट हेल्प. बघा अगदी सोपं आहे, स्ट्रक्चर पण सोपं आहे आणि वाक्य पण अगदी छोटं होते मग इंग्लिशमधलं. ब्लेमिंग अदर्स ओंट हेल्प, अशा प्रकारे हे सेंटेन्स होणार आहे. त्यानंतर आता नेक्स्ट काय, रडून काही फायदा होणार नाही. एखादी गोष्ट होऊन गेल्यानंतर आपण काय म्हणतो की आता रडून काही फायदा होणार नाही किंवा काही उपयोग होणार नाही. मग आता इथे वर्ब म्हणजेच क्रियापद काय आहे, रडणे. म्हणून आता आपण याला काय करणार आहोत, ING हा प्रत्यय इथे तुम्हाला लावा लागणार आहे. रडणे म्हणजेच क्राय, म्हणून आपण इथे काय घेणार आहोत त्याचं ING, क्राईंग, क्राईंग ओंट हेल्प. बघा अशा प्रकारे ING प्रत्यय लावला आणि ओंट हेल्प हे नंतर घ्यायचंच आहे. क्राईंग ओंट हेल्प, रडून काही फायदा होणार नाही. त्यानंतर काय आहे, काळजी करून काही उपयोग होणार नाही. काळजी करणे म्हणजेच त्यासाठी आपण काय म्हणतो, वरी, वरी म्हणजेच काळजी करणे. मग त्याला आपल्याला काय करायचं आहे, ING प्रत्यय म्हणजेच वरीचं वरिंग, वरिंग ओंट हेल्प. अशा प्रकारे हे सेंटेन्स येणार आहे, वरिंग ओंट हेल्प, काळजी करून काही उपयोग होणार नाही. त्यानंतर नेक्स्ट काय आहे, फक्त बोलून काही उपयोग होणार नाही. बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की फक्त बोलून काहीच होणार नाही, तर प्रत्यक्ष कृती करायला हवी. फक्त बोलून काही उपयोग होणार नाही म्हणजेच क्रियापद आहे इथे बोलणे. मग बोलणे त्यासाठी आपण काय वापरत असतो, टॉक म्हणजेच बोलणे. मग आता इथे दिलं आहे फक्त बोलून, म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, जस्ट टॉकिंग, जस्ट टॉकिंग ओंट हेल्प. अशा प्रकारे हे सेंटेन्स इथे येणार आहे, जस्ट टॉकिंग ओंट हेल्प, फक्त बोलून काही उपयोग होणार नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे, वाद घालून काही उपयोग होणार नाही. आता वाद घालणे हे इथे वर्ब आहे, त्याला इंग्रजीमध्ये आपण काय शब्द वापरतो, आर्ग्यू, म्हणजे याचं आर्ग्युईंग असं होईल, आर्ग्युईंग ओंट हेल्प. अशा प्रकारे मग हे सेंटेन्स इथे इंग्रजीत येणार आहे, वाद घालून काही उपयोग होणार नाही, आर्ग्युईंग ओंट हेल्प. आता बघा, आता मी तुम्हाला एक सेंटेन्स देणार आहे मराठीतलं. आता इथे वाद घालून तर आपण इथे घेणार आहोत, वाट पाहून काही उपयोग होणार नाही, वाट पाहून काही उपयोग होणार नाही किंवा काही फायदा होणार नाही असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. म्हणजे इथे वर्ब कोणता आहे, वाट पाहणे. मग वर जे मी स्ट्रक्चर दिलेलं आहे त्या स्ट्रक्चरचा उपयोग करून तुम्ही हे जे मराठीतलं सेंटेन्स आहे ते इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीतली 2 महत्त्वाचे स्ट्रक्चर शिकलेलो आहोत की अशा प्रकारची वाक्य आपण दैनंदिन जीवनामध्ये नेहमीच बोलत असतो. मग आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.